यानंतर एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे, तुमची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण राज्यामध्ये एसटी बसचा प्रवास महागण्याची शक्यता आहे। एसटी महामंडळानं 14.13% भाडेवाढीचा प्रस्ताव पाठवलेला आहे। शासनाकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलाय। राज्य सरकार भाडेवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देणार का असा सवाल आहे। जर ही मान्यता दिली तर मात्र 100 रुपयांमागे 15 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्यामध्ये लाल परीचा प्रवास महागण्याची शक्यता वर्तवली जाते। ज्या प्रवासासाठी तुम्ही आता 100 रुपये पे करता ते 100 चे 115 रुपये होऊ शकतात, कारण तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। आणि हा प्रस्ताव मान्य झाला तर मात्र एसटीने प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्यांच्या खिशाला चाप बसू शकतं। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? एकीकडे आता नवीन वर्ष येणार आहे, शेवटचा महिना 2024 मधला, पण दुसरीकडे एसटीने प्रवास करणारे जे लोक आहेत त्यांना मात्र धक्का बसण्याची शक्यता आहे, जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे। काय सांगाल या शिफारशीविषयी? एसटी महामंडळाकडून हा प्रस्ताव राज्य शासनाला देण्यात आलेला आहे आणि यामध्ये जवळपास 14% भाडेवाढ करावी अशा पद्धतीचा प्रस्ताव यामध्ये देण्यात आलेला आहे। प्रामुख्याने सध्या एसटी महामंडळाचं उत्पन्न हे कमी होत असल्याची बाब आहे ती समोर आलेली आहे। आपण पाहिलं की महिलांना 50% प्रवास आहे, त्याचबरोबर 60 वर्षापुढील जे प्रवासी असतात महिला त्यांना सुद्धा मोफत प्रवास आहे। अशा सगळ्या सुविधा देत असताना मात्र एसटीवर जे कर्ज आहे ते वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी यामध्ये ही भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे तो देण्यात आलेला आहे। सध्या याबाबतचा कोणताही निर्णय झालेला नाहीये, पण एसटी महामंडळाकडून हा निर्णय देण्यात आलेला आहे। सध्या आपण पाहतो की सरकार हे अस्तित्वात नाहीये, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, पण ज्यावेळेस नवीन सरकार हे अस्तित्वात येईल त्यावर नंतर नेमकं याबाबतचा काय विचार केला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। पण नवीन वर्षात आणि नवीन सरकारमध्ये खरंच एसटीची भाडेवाढ होणार का हे पाहणं महत्वाचं असेल, किंवा याला पर्याय नेमका काय दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे। पण 14% भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आहे तो एसटी महामंडळाकडून देण्यात आलेला आहे। त्यामुळे एसटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी मात्र हा नाहक त्रास मानावा लागणार आहे आणि त्यांच्या खिशाला सुद्धा कात्री बसण्याची शक्यता आहे। निश्चितच अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।